नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना काही एक्सपिरियन्स आहे अशा एक्सपिरियन्स्ड विद्यार्थ्यांसाठी एक खूप चांगल्या प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट आणि खूप चांगल्या पर्टिक्युलर टाइपची ही पोस्ट याची ॲडव्हर्टाइजमेंट आयोगातर्फे नुकतीच आलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, ज्याला आपण PWD नावाने ओळखतो, याच्यामध्ये एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी। ओके, तर काय आहे ही ॲडव्हर्टाइजमेंट, किती पोस्ट आहेत, त्याची काय शैक्षणिक अर्हता आहे, एज लिमिट काय आहे, एक्सपिरियन्स लागतोय तर तो कुठला लागतोय आणि किती वर्षाचा लागतोय, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, कुठली एलिजिबिलिटी आहे ते तर मी तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रिकल ग्रॅज्युएट पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले डॉक्युमेंट्स हे फॉर्म फिल करतानाच तुम्हाला लागणार आहे अपलोड करण्यासाठी, हे सुद्धा या सेशनमध्ये आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ओके, तर PWD मधली उपअभियंता विद्युत गट अ म्हणजेच डेप्युटी इंजिनियर इलेक्ट्रिकल ग्रुप ए क्लास 1 ही पोस्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात क्रमांक 2/2023च्या याच्यामध्ये 9 पोस्ट आलेले आहेत। उपअभियंता विद्युत म्हणजेच त्याला डेप्युटी इंजिनियर म्हणून आपण ग्रुप ए साठीच्या, आणि ह्या 9 पोस्ट आलेल्या आहेत। या 9 पोस्टचं जर बायफर्केशन आपल्याला बघायचं असेल, हे सार्वजनिक बांधकाम विभागामधल्या पोस्ट आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठीच्या। ओके, तर टोटल एकूण 9 पद आहेत। त्याच्यामध्ये जर आपण सरळ सरळ बायफर्केशन केलं तर सर्वसाधारण ह्या 7 आहेत आणि महिलांसाठी 2 राखीव आहेत, बाकी कुठल्याही राखीव नाहीत। स्पोर्ट्स असेल किंवा तुमच्या दिव्यांग वगैरे असेल, पण याच्यामध्ये जर आपण परत डिटेलमध्ये बायफर्केशन केलं तर ह्या 7 ज्या एकूण जागा आहे, ओके 9 जागा, त्याच्यापैकी या 7 ज्या आहे, इतर मागासवर्गीय 2, आर्थिक दुर्बल घटक 1, त्यानंतर भटक्या जमाती ब 1, त्यानंतर विमुक्त जाती अ 1 आणि अनुसूचित जमाती 1 आणि अनुसूचित जाती 1 आणि महिला सर्वसाधारण मध्ये त्याच्यामध्ये बघा हे इथे मेन्शन केलेलं आहे ॲज इट इज त्याच आहेत आणि इथे सुद्धा स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे। तर टोटल ह्या 7+2 अशा 9 जागांची ही खूप चांगली संधी। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा प्रश्न येईल की सर 9च पोस्ट आहेत, पण एक्सपिरियन्स्ड जे लोक आहेत त्याच्यामधले ते खूप कमी असतात आणि त्या अनुषंगाने हे खूप महत्त्वाचं आहे। आणि एक्सपिरियन्स सुद्धा असं नाही की 5 किंवा 10 वर्षाचा आहे, तो फक्त 3 वर्षाचा आहे विद्यार्थी मित्रांनो। तर PW डिपार्टमेंट मध्ये डेप्युटी इंजिनियर नावाच्या स्पेसिफिकली त्या पोस्टच्या 9 जागा ज्या आहेत याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं की एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय लागणार आहे। तर याच्यामध्ये लक्षात घ्या, possesses a degree in electrical engineering or any other qualification declared by the government to be equivalent thereto। म्हणजे ह्याचा अर्थ इलेक्ट्रिकल ग्रॅज्युएट जे आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत ते तर पात्र आहेच आहे, पण त्याला समतुल्य ज्याला म्हणतो आपण, बरोबर आहे, समतुल्य ज्याला म्हणतो किंवा इक्वॅलंट म्हणतो, त्या कुठल्या कुठल्या कॅटेगरीज आहेत ते सुद्धा लक्षात घ्या। इथे काय मेन्शन केलेलं आहे की इक्वॅलंट क्वालिफिकेशन डिक्लेअर्ड, याच्यामध्ये इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग, हे ENTC नाही, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग आहे। त्यानंतर पॉवर सिस्टीम इंजिनिअरिंग आणि चौथा आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग। म्हणजे एकतर तुमचं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रिकल मध्ये झालेलं असलं पाहिजे किंवा या ब्रँचेस मध्ये झालेलं असलं पाहिजे। आता याच्याशी रिलेटेड हे जे मेन्शन केलेलं आहे हे सगळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे सेवा भरती आहे तर त्याचे नियम आहेत आणि त्या नियमाच्या अंतर्गत हे मेन्शन केलेलं आहे। कारण याच्यामध्ये मेन्शन केलंय की समतुल्य शैक्षणिक अर्हता म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। कुठल्या? ह्या वाल्या कशाच्या? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या। येते लक्षात? पण इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे क्वालिफिकेशन तर पाहिजे, पण अँड काय पाहिजे? अनुभव, एक्सपिरियन्स। मग एक्सपिरियन्स जो आहे तो 3 वर्षाचा, 3 इयर्स त्यांनी मेन्शन केलेला आहे। तो possesses experience for a period of not less than 3 years, 3 वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स नसायला पाहिजे आणि तो सुद्धा कुठल्या पदाचा असला पाहिजे तर इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर। ओके, an electrical engineer gained after the acquiring the qualification mentioned in subclause 8.1। 8.1 मध्ये आपण डिग्री बघितली, तर हे डिग्री करताना काहीतरी एक्सपिरियन्स घेतलाय, पार्ट टाइम जॉब केलाय, कुठेतरी अप्रेंटिस केली, हा नाही, तर तुमची डिग्री झाल्यानंतर
गेन्ड आफ्टर अक्वायरिंग द क्वालिफिकेशन, त्याच्यानंतरचं म्हणजे तुमचं जे पासआउट आहे ते पासआउट झाल्यानंतरचाच कार्यकाळ एक्सपिरियन्स हा तुमचा व्हॅलिड असेल. येते लक्षात. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय म्हटलं की या 3 वर्षाच्या व्यतिरिक्त या 3 वर्षामधला 1 वर्षाचा जो अनुभव आहे, हा 1 वर्षाचा जो अनुभव आहे, आउट ऑफ विच नॉट लेस दॅन 1 year शॅल बी इन इलेक्ट्रिकल वर्कशॉप. इलेक्ट्रिकल वर्कशॉपचा पाहिजे, मेकॅनिकल नाही, इलेक्ट्रिकल वर्कशॉपचा, किंवा जनरेशन स्टेशन असेल, ट्रान्समिशन स्टेशन असेल किंवा डिस्ट्रीब्युशन स्टेशन असेल, याच्यामधला हा एक्सपिरियन्स 1 वर्षाचा हा असायलाच पाहिजे. म्हणजे टोटल एक्सपिरियन्स 3 वर्षाच्या पेक्षा कमी नसायला पाहिजे आणि त्याच्यापैकी तीही जी पोस्ट आहे ती इलेक्ट्रिकल इंजिनियरचा म्हणून असायला पाहिजे. येते लक्षात. आणि या 3 वर्षापैकी 1 वर्षाचा जो अनुभव आहे तो तुमचा वर्कशॉप मधला, इलेक्ट्रिकल वर्कशॉप मधला किंवा पॉवर जनरेशन स्टेशन, ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन, बरोबर आहे, याच्यामधला असायला पाहिजे. इलेक्ट्रिसिटी ऑर इन द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 अँड द रूल्स मेड रेअर अंडर ऑन द रिस्पॉन्सिबल पोस्ट. तर त्या लेवलचा तो पर्टिक्युलर एक्सपिरियन्स हा असणं आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचं ग्रॅज्युएशन, ओके, दिलेल्या पदवीच्या नावाप्रमाणे आणि त्याच्या व्यतिरिक्त 3 वर्षाचा अनुभव इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून, त्याच्यापैकी कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव वर्कशॉप किंवा जनरेशन किंवा ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन याच्यामधला असायला पाहिजे. ओके, तर एक्सपिरियन्स साठीची ही पोस्ट आहे, पण हा एक्सपिरियन्स काही खूप जास्त नाहीये. जे विद्यार्थी 2015 2014 ला पासआउट झालेत आणि त्यांनी काहीतरी जॉब केला त्यांच्यासाठी हे खूप चांगले अपॉर्च्युनिटी आहे. आणि एक्सपिरियन्स मोजण्याचा जो कालावधी आहे त्यांनी मेन्शन केलेला आहे की प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्थ धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे जी लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन फॉर्म आहे तोपर्यंत तुमचं 3 वर्ष कंप्लीट झालं पाहिजे. काहीतरी 7 दिवस राहिलेत, 15 दिवस राहिलेत असं चालणार नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याकरिता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल. म्हणजे ते जे मेजरमेंट आहे त्याचं काउंटिंग आहे ते तिथपर्यंत करण्यात येईल. तर दिस इज नथिंग बट द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे अनुभवाच्या दाव्याबाबत. म्हणजे वेन यू गोइंग टू क्लेम दी एक्सपिरियन्स, तर जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स काउंट कराल किंवा तिथे दाखवाल तर ते दाखवताना तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे, फॉर्म फिलिंग करताना तिथे पर्टिक्युलर एक्सपिरियन्स दाखवताना तुम्हाला नेचर ऑफ जॉब जेव्हा ते विचारेल किंवा तिथे ड्रॉपडाऊन मेनू मध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त इलेक्ट्रिकल इंजिनियर असं मेन्शन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेली आहे पण जॉब पोस्ट तुमची काहीतरी वेगळ्या नावाची असेल पण जॉब प्रोफाईल तेच आहे. ओके, मग त्या केसमध्ये एक लक्षात घ्या की नेचर ऑफ जॉब जे आहे ते इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणूनच तुमचं मेन्शन असलं पाहिजे, तरच तो अर्ज जो आहे जे अप्लिकेशन आहे ते ऍक्सेप्ट होईल, नाहीतर प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, तर इथे तुमचा मे बी एखाद्या वेळेस एक्सपिरियन्स दुसरा जरी असेल स्पेसिफिक सेम पर्टिक्युलर पार्टचा, पण इथे पोस्टसाठी अप्लाय करताना तुम्हाला तसं मेन्शन करायचं आहे. पण जर मेन्शन केलं तुम्ही तर सपोर्टिंग डॉक्युमेंट जे तुमचे असतील एक्सपिरियन्सचे तेही तुम्हाला पुटअप करावे लागतील. त्यावेळेस तुम्हाला ते व्हॅलिड सांगता आलं पाहिजे, ते प्रॉपरली तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे. ओके, एज लिमिट, वयोमर्यादा जसे गव्हर्नमेंटचे बाकीच्या पोस्टसाठी असतात, मिनिमम हे 1 जून वरती कॅल्क्युलेट होणार. मिनिमम 18 वर्षाचा आहे स्पेसिफिकली. मॅक्सिमम जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 38 इयर्स असतं आणि 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं तुमच्या कॅटेगरीसाठी. तर 38 + 5 43. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तरी 43, रिझर्व अनरिझर्व. तुम्ही माजी सैनिक आणीबाणी अल्पसेवा राज्याधीश असेल तरी रिझर्व अनरिझर्व. 3 वर्षाचा स्पेसिफिक अधिक कालावधी इथे मेन्शन केलेला आहे. ओके, आणि 45 वर्ष म्हणजे अजून ऍडिशनल 2 वर्ष हे दिव्यांग व्यक्तीसाठी किंवा फिजिकली हँडिकॅप व्यक्तीसाठी तिथे दिलेले आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो सिलेक्शन प्रोसेसचा आहे. ऍडव्हर्टाइजमेंट माहिती आहे, आता 9 पोस्ट आहेत, कुठली पोस्ट आहे ते माहिती आहे, सार्वजनिक बांधकाम विभागातली माहिती आहे. आता सिलेक्शन प्रोसेस खूप कमी जागा असल्यामुळे याच्यामध्ये सुरुवातीला मेन्शन करताना त्यांनी मेन्शन केलेलं आहे की मुलाखत होईल म्हणजेच इंटरव्ह्यू होईल. म्हणजे तुम्ही जे काही
इन्फॉर्मेशन अप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये टाकली त्याच्यावरनं तुमची डायरेक्टली स्पेसिफिकली मुलाखतीसाठी बोलावले जाईल. पण इथे नेहमी असं होतं, बऱ्याचदा पोस्ट निघतात, मेन्शन करताना त्याच्यामध्ये ते असंही मेन्शन करतात की मुलाखत होईल, पण त्याच्यामध्ये त्यांनी असंही मेन्शन केलेलं असतं की जर नंबर ऑफ अप्लिकेशन्स वाढले तर स्क्रुटिनी करण्यासाठी गाळणी किंवा चाळणी एक्झाम ज्याला म्हणतो आपण, स्क्रुटिनी एक्झाम, तर ती घेतात आणि त्यानंतर स्पेसिफिकली प्रोव्हाइड करतात, फर्दर प्रोसेस करतात. तर निवड प्रक्रिया काय आहे बघा. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान अर्हता धारण केली म्हणून मुलाखतीस बोलावण्याकरिता पात्र असणार नाही. जरी तुम्ही मिनिमम क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असेल तुम्हाला, तरी तुम्हाला मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी बोलावल्याच जाईल असं नाही, कारण ते स्क्रुटिनी होईल हायरार्की प्रमाणे. जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने अथवा अनुभव यापेक्षा काहीतरी शैक्षणिक अर्हता किंवा निकष नुसार चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस उमेदवारांना बोलावण्यात येईल. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की एक्झाम होईल आणि डेफिनेटली होतच. खूप सारे विद्यार्थी असतात, ते फॉर्म फिलअप करतात, मग स्पेसिफिकली इट इज नॉट पॉसिबल फॉर द ऑर्गनायझेशन टू कंडक्ट द इंटरव्ह्यू डायरेक्टली, म्हणून मग ते काय करतात की स्क्रुटिनी करतात. तर इथे सुद्धा त्यांनी तसं मेन्शन केलेलं आहे, जर नंबर ऑफ फॉर्म्स वाढले तर. आणि जर स्क्रुटिनी एक्झाम घेण्याचेच ठरले असता अर्हता आणि अनुभव शिथिल केला जाणार नाही, हे सुद्धा महत्वाचं आहे. चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम, इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे जर एक्झाम होणार असेल त्यावेळेचा सिलेबस काय असेल, कुठले सब्जेक्ट असतील, काय करायला पाहिजे, कसा एक्झाम पॅटर्न असेल, हे त्या वेळेला देण्यात येईल. ओके. आणि लक्षात घ्या की चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन, तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस केली जाईल. म्हणजे जर स्क्रुटिनी एक्झाम झाली तर एक्झाम प्लस मुलाखत इंटरव्ह्यू याचे मार्क्स कन्सिडर होईल, आणि जर स्क्रुटिनी एक्झाम झाली नाही तर फक्त मुलाखतीचे मार्क तुमचे कन्सिडर होतील. कशासाठी? तुमच्या स्पेसिफिकली ज्याला आपण म्हणतो शिफारस करण्यासाठी. अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मुलाखतीमध्ये किमान 41% त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची शिफारसीसाठी विचार केला जाईल. म्हणजे तिथे सुद्धा त्यांनी एक लोअर लिमिट लावलेली आहे. स्पेसिफिकली जर तुम्हाला टोटल मार्काच्या 41% मार्कपेक्षा जास्त असेल मुलाखतीमध्ये तर आणि तरच तुमची शिफारस केल्या जाईल. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, सेवा भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया ही त्या नियमानुसार होईल. हे गव्हर्नमेंटची भाषा आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये काही सुधारण्याचा त्यांनाही चान्स आहे. अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या व्यक्तींना रँकिंग आयोगाच्या दिनांक 12 सप्टेंबर 2022च्या प्रसिद्धी पत्रकानुसार, म्हणजे पहिले सपोज एकदम टॉप आलं की मग ग्रॅज्युएशनचे मार्क, नंतर 12वीचे मार्क, ते नियम आहेत बघा, ते नियम ह्या तारखेचे आहेत, तर त्यांनी ते मेन्शन केलेलं, बाकी काही नाही. पण याचं कॉन्क्लुजन काय आहे? कॉन्क्लुजन हे आहे की नंबर ऑफ फॉर्म, जर आता डायरेक्ट तर स्पेसिफिकली फॉर्म फिलअप केल्यानंतर कॉलिंग होणार इंटरव्ह्यूसाठी, पण सपोज जर नंबर ऑफ अप्लिकेशन्स वाढले इलिजिबल कॅन्डिडेटचे तर स्क्रुटिनी एक्झाम होईल आणि स्क्रुटिनी एक्झाम प्लस इंटरव्ह्यूचे मार्क पकडले जाईल. आणि जर नाही झाली तर डायरेक्ट इंटरव्ह्यूचे मार्क पकडले जाईल, पण मिनिमम 41% तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये महत्वाच्या काही तारखा बघा. फॉर्म कधीपासून फिल करता येऊ शकतो? तर 28 फेब्रुवारी मंथ एंड दुपारी 2 वाजतापासनं तर 20 मार्च, म्हणजे 20 दिवसाचा कालावधी दिला, रात्री 12 वाजेपर्यंत. ऑनलाईन फॉर्म भरतानाच तुम्हाला फी भरायची आहे, त्याच्यामुळे हेही डेट त्याच असतील त्यासोबतच. आणि जर तुम्हाला चलनाद्वारे भरायचा असेल तर मात्र त्याच्यासाठी काही थोडासा टाइम दिलेला असतो. तर चलनाची प्रत कलेक्ट कुठपर्यंत करू शकता? 22 मार्च पर्यंत, आणि भरू कधीपर्यंत शकतात? 23 मार्च पर्यंत. तर दिस नथिंग बट द बेसिक आयडिया. हे महत्वाच्या तारखा आहेत, 28 फेब्रुवारी ते 20 मार्च. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही वेबसाईट दिलेल्या आहेत बघा. फक्त ऑनलाईनच फॉर्म स्वीकारण्यात येईल. आयोगाची जी वेबसाईट आहे mpsc.online.gov.in याच्यावरती तो फॉर्म अवेलेबल आहे. आपल्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये, आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सुद्धा हे सगळं दिलेलं आहे. ओके. त्याच्याशी रिलेटेड कसा फॉर्म भरायचा, काय पाहिजे, हे सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि स्पेसिफिकली आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्हाला पेमेंट करावं लागेल. येते लक्षात? डॉक्युमेंट्स कुठले कुठले आहेत बघा. प्रमाणपत्र, कागदपत्र अपलोड करणे,
प्रोफाईलद्वारे तुम्ही जे काही दावे केलेले आहेत, जे काही क्लेम केलेले आहेत, त्या सगळ्यांना ओके ते चेक करूनच ॲबिलिटी तुमची हे होईल. पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील. म्हणजे तुम्हाला फॉर्म फिलअप करतानाच तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येता, जे तुमचा एक्सपिरियन्स आहे, एज्युकेशनल क्रायटेरियामध्ये बसता, ते सगळं तुम्हाला अपलोड करायचं आहे. नावासाठी SSC ओके, त्यानंतर एजचा पुरावा, लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे चालतं. शैक्षणिक अर्हता ग्रॅज्युएशन तुमचं ओके. जर तुम्ही रिझर्वेशन असेल सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या ओके, आर्थिक दृष्ट्या इथे महत्वाचं. जर तुम्हाला रिक्वायर्ड असेल नॉन क्रिमिलियर, SC ST ला नॉन क्रिमिलियर लागत नाही, ओपनला नॉन क्रिमिलियर मिळत नाही ओके. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू, अनाथ, अराखीव महिला, नाव बदल, मराठी भाषा, छोटे कुटुंब, हे बघा हे सगळे जे आहेत हे जनरल परीक्षेसाठी जे असतात आणि तुमच्यासारख्या एक्सपिरियन्स पर्सनकडे तर हे सगळे असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेच आहे. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन करताना तुम्ही सगळ्या गोष्टी एकदा चेकआउट करायच्या, त्यांचे तिथे मेन्शन केलेलं आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. विद्यार्थी मित्रांनो, BMC साठीचं हे एक चांगलं पुस्तक इलेक्ट्रिकलचं आहे. जे विद्यार्थी BMC मध्ये ज्या पोस्ट येणार आहेत इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या, ती परीक्षा देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हे खूप चांगलं पुस्तक आहे. याच्यामधलं हे सेक्शन इलेक्ट्रिकलचं आहे आणि 2019चा जो पेपर झाला होता मेमरी बेसचा, तर तो पेपर सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे. जवळपास 2100 MCQ इम्पॉर्टंट MCQ आहे. इलेक्ट्रिकल सेक्शन तसंच कॉम्प्युटर सेक्शन, त्याच्या व्यतिरिक्त ऑटोमेशनमध्ये स्काडा, PLC हे सगळं जे आहे हे सगळं याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. खूप चांगलं पुस्तक आहे. या पदासाठी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागामधलं डेप्युटी इंजिनियर या पदासाठी क्लास 1 पोस्ट आहे. या पदासाठी जे काही मिनिमम रिक्वायरमेंट आहे ती सगळी आपण या सेशनमध्ये घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल विद्यार्थी मित्रांनो, कारण ही एक्झाम याच्या अगोदर झाली होती, त्याचा सिलेबस वगैरे अवेलेबल आहे, पण जर चाळणी परीक्षा झाली तरच ते आपल्याला कामी येईल, तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू जर ते तसं स्पेसिफिकली नोटिफिकेशन आलं तर ओके. हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की तुमच्या 3-4 मित्रांना याची लिंक शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला विविध अपडेट्स वेळेवर मिळत जातील. थँक्यू.